भारतातलं हे एक एकुलतं एक असं मंदिर आहे की जिथं देवाचं खरं रूप वर्षातून फक्त एकच दिवस दिसतं। उर्वरित पूर्ण वर्षभर ही मूर्ती चंदनाच्या 7 जाड थरांनी झाकून ठेवली जाते। तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एपिसोडमध्ये, द DS शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये। याच्यामध्ये आज मी तुम्हाला माहिती सांगणार ती म्हणजे भारतामधलं असं एकमेव मंदिर का जिथे वर्षाचे 364 दिवस एक मूर्ती ही चंदनाच्या लेपामध्ये ठेवली जाते आणि ती मूर्ती वर्षातून फक्त एक दिवस चंदनाच्या लेपातनं बाहेर काढून त्याची दर्शनासाठी ती उघडी केली जाते। तर अशी कोणती मूर्ती आहे, कुठलं देवस्थान आहे ते, काय त्याच्या मागील रहस्य आहे, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त। भारतातलं हे एक एकुलतं एक असं मंदिर आहे की जिथं देवाचं खरं रूप वर्षातून फक्त एकच दिवस दिसतं। उर्वरित पूर्ण वर्षभर ही मूर्ती चंदनाच्या 7 जाड थरांनी झाकून ठेवली जाते। पण असं का असतं? ही कथा आहे भगवान विष्णूंच्या सर्वात उग्र अवताराची, म्हणजेच भगवान नरसिंहांची। हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंह भगवानांचा राग आणि उग्र ताप शांत होत नव्हता। त्यांच्या त्या तापामुळे संपूर्ण जगाला त्राहिमाम झाला, जग जळू लागले होते। भक्त प्रल्हाद आणि इतर देवांच्या प्रार्थनेनंतर नरसिंह भगवानाने या सिंहाचलम पर्वतावर कायमस्वरूपी वास्तव्य केले, जेणेकरून त्यांचा ताप शांत होऊ शकेल। परंतु त्यांचे हे विशाल आणि उग्र रूप शतकानुशतके याच पर्वतावर राहिले आणि काळाच्या ओघात माती आणि दगडांखाली ते गाडले गेले। पण अनेक वर्षांनंतर आंध्र प्रदेशचे राजा पुरुरुवा यांना स्वतः नरसिंह देवाने स्वप्नात दर्शन दिले। देवाने त्यांना सांगितले त्यांची स्वयंभू मूर्ती या डोंगराखाली मातीत गाडली गेली आहे आणि ती बाहेर काढून तिची स्थापना करावी। राजा पुरुरवा यांनी ती मूर्ती शोधली, तिची स्थापना केली। तेव्हा देवाने त्यांना आज्ञा दिली, माझी उग्रता शांत ठेवण्यासाठी मला नेहमी चंदनाच्या जाड थरांनी झाकून ठेवा आणि वर्षातून फक्त एकदाच माझे खरे स्वरूप हे दर्शनासाठी सर्व भाविकांना दाखवा। म्हणून शतकानुशतके ही परंपरा चालत आली आहे। पूर्ण 364 दिवस देवाचा विग्रह चंदनाने झाकलेला असतो, म्हणजे देवाची मूर्ती ही चंदनाने झाकलेली असते। पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व चंदन उतरवले जाते। याच दिवशी भक्तांना काही तासांसाठी देवाच्या खऱ्या संयुक्त स्वरूपाचे म्हणजेच वराह लक्ष्मी नरसिंह या स्वरूपाचे दर्शन घडते। यालाच चंदनोत्सव दर्शन असेही म्हणतात। या दुर्मिळ दर्शनासाठी येथे लाखो भाविक जमा होतात, ज्यानंतर लगेचच मूर्ती पुन्हा चंदनाच्या जाड थराने झाकली जाते। हे रहस्यमयी धाम आहे श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर, जे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर सिंहाचलम टेकडीवर स्थित आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये जय नरसिंहदेव नक्की लिहा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।